नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, महागाई भत्ता मूळ पगारात जोडला जाणार का? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत अर्थ मंत्रालयाने स्पष्ट सांगितलं. जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, देशातील लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी वेतनाशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट केला जाणार की नाही यावर अनेक दिवसापासून सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने संसदेत अधिकृतपणे स्पष्ट केले आहे की सध्या महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन करण्याचा कोणताही विचार किंवा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन नाही. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत लेखी उत्तराद्वारे ही माहिती दिली असून वाढत्या महागाईच्या काळात कर्मचाऱ्यांना दिलासा देण्यासाठी सध्याची प्रचलित पद्धत पुढे सुरू राहील असे सांगितले आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने आगामी 8व्या वेतन आयोगासाठी कार्यकक्षा निश्चित करण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे. हा नवीन वेतन आयोग सध्या देशातील विविध राज्यांचा दौरा करत असून कर्मचारी संघटना, विविध युनियन्स आणि भागधारकांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांच्या मागण्या व शिफारसी समजून घेत आहेत. त्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांच्या वेतन रचनेत किंवा भत्त्यांमध्ये जे काही मोठे आणि धोरणात्मक बदल होतील ते केवळ या 8व्या वेतन आयोगाच्या अंतिम अहवालानंतर आणि शिफारशीनुसारच होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काय आहे सध्याची महागाई भत्त्याची स्थिती? मित्रांनो, महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसह सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी, संरक्षण दलातील जवान, बँक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना वाढत्या महागाईच्या प्रभावापासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी दिला जातो. दरवर्षी जानेवारी आणि जुलै अशा 2 टप्प्यात अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या AICPI आकडेवारीवर आधारित या भत्त्यांचे पुनरावलोकन केले जाते. यावर्षी जानेवारी महिन्यात केंद्र सरकारने DA मध्ये 2% वाढ केली होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण महागाई भत्ता आता मूळ वेतनाच्या 60% पोहोचला आहे. साधारणपणे सरकार या भत्त्याची घोषणा मार्च आणि ऑक्टोबर महिन्यात करत असते. कर्मचारी संघटनांकडून विलिनीकरणाचा आग्रह का? मित्रांनो, केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारे घरभाडे भत्ता, वाहतूक भत्ता, मुलांचा शैक्षणिक भत्ता आणि वसतिगृह अनुदान हे सर्व भत्ते मूळ वेतनाच्या टक्केवारीनुसार ठरवले जातात. 5व्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार महागाई भत्ता 50% मर्यादा ओलांडताच तो मूळ वेतनात विलीन केला जावा, जेणेकरून कर्मचाऱ्यांची आर्थिक खरेदी शक्ती कायम राहील. आता हा भत्ता 60% गेल्यामुळे तो तातडीने मूळ पगारात जोडून कर्मचाऱ्यांना अंतरिम दिलासा द्यावा अशी मागणी कामगार संघटना करत आहे. हा भत्ता विलीन झाल्यास कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष हातात येणारा पगार हा वाढेलच, सोबतच भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युइटी आणि रजेच्या बदल्यात मिळणाऱ्या पैशांची गणनाही वाढीव वेतनावर होईल. परिणामी सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसह निवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन आणि ग्रॅच्युइटीच्या स्वरूपात लाखो रुपयाचा मोठा आर्थिक फायदा मिळू शकतो. मात्र अर्थ मंत्रालयाच्या ताज्या भूमिकेमुळे कर्मचाऱ्यांना आता 8व्या वेतन आयोगाच्या निर्णयाची वाट पाहावी लागणार आहे. सध्या 8व्या वेतन आयोगाच्या बैठका सुरू असून लवकरच अंतिम अहवाल येण्याची शक्यता आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.